हे तुझ्यासाठी. थँक्यू. बरं जायचं ना मंदिरात? खरंच? माहिती आहे मला तुला नाही आवडत, पण मी आपलं असंच म्हटलं. बरं जत्रेत तर येशील? हो. चल. दादा एक काला कट्टा द्या आणि ठीक आहे एक कलरफुल द्या. वाव. देवा, कलरफुल गोळा खूप छान दिसतो ना. पण चवीला काळा कट्टाच चांगला लागतो. तू तुझी चव कधी बदलूच नको, तुझ्या विचारांसारखी. यात माझे विचार कुठून आले? तुला तुझ्या विचारांपुढे कधी माझे विचार पटलेच नाहीयेत. कारण ते जास्तच खुले होते. मुलीने नोकरी करणं म्हणजे ही काही खुले विचार नाही, ती काळाची गरज आहे. किती झाले? 50 रुपये. घ्या. नोट फाटकी आहे. माझ्याकडे आहे, थांबा. चलो. कसं दिसतंय? होते माझ्याकडे पैसे, देतो तुम्ही. कसं दिसतंय? बसायचं? नाही नको, मला भीती वाटते. अगं चल मी आहे. अरे खरंच नको. अगं चल अरे खरंच भीती वाटते याची. मी आहे ना, नको घाबरू. तेव्हा तुला म्हटलं होतं मला भीती वाटते. तेव्हा खरंच सांगते मला भीती वाटते, चक्कर यायला लागली. अगं काय तेव्हा होत सोडू नाही. नका. मी आहे ना. तेव्हा एवढं काय घाबरती? नाही 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 तेव्हा सुरू झालंय ते नाही. अगं प्रिया डोळे उघड. तेव्हा खरंच नको, मला भीती वाटतेय. अगं एकदा डोळे उघडून समोर तर बघ. अरे खरंच नको देवा, मला खरंच भीती वाटते. आहे मी. डोळे तर उघड. ती सहज हात सोडला. अरे तसं प्रिया, नाही. हा जो पाळणा आहे ना, तो या खांबांनी एकत्रित केलाय. यातला एक जरी खांब पडला ना तरी पूर्ण पाळणा कोसळून जाईल. आणि असंच माझ्या घरचं आहे. आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळं माझ्या बाबांनी मिळवलेलं राजकीय वर्चस्व सुद्धा कोसळून पडेल. हा त्याचा त्रास माझ्या घरच्यांना होईलच, तुझ्या घरच्यांना देखील होईल. हे म्हणजे राजकारण, समाज, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक स्वार्थ. यापुढे आपलं प्रेम काहीच नाही का? मी फक्त हात सोडला तर इतका त्रास झाला. तू तर सातच सोडायची म्हणतो. मी कधी असं म्हणलं? पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तर तोच होतो ना. तू चुकीचा अर्थ काढतीये. हाच बरोबर आहे. प्रिया, अरे प्रेम करतोय आपण, हळूहळू जिंकूया. पण हे असं स्वतःचे विचार आणि मत लादणं बरोबर नाही. पुढारलेले विचार नेहमीच बरोबर नसतात. म्हणजे मागासलेले विचार योग्य असं नाहीये. या अरे आपण एका समाजात राहतो, कितीही एज्युकेटेड म्हटलं तरी त्याचा विचार काही काळापुरता करावाच लागतो. पण मी म्हणते, का करायचा अशा समाजाचा विचार ज्याच्यामुळे आपल्याला एखाद्या बंधनात अडकावं लागतंय? देवा,
देवा, बस झालं आता. चल लग्न करू. एकदाचं लग्न झालं ना, कुणी काही बोलणारच नाही. अरे बोलायलाच काही उरत नाही ना. हा, चल लग्न करू. हा, हे तुला एडबीड लागले का? हे काय बोलतेस तू? आणि लग्न म्हणजे तुला खेळ वाटतो का? वाटलं म्हणजे खेळलं? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, मग प्रेम 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 या पलीकडे तुला काही दिसतच नाही का? नाही तेव्हा तर खूप प्रॅक्टिकल गोष्टी बोलत होती. आता काय झालं? म्हणजे तुझ्याकडनं होणारच नाही. धर, घाल, तुला छान दिसतील. ठीक आहे, मान नाही मला. देवा, नेहमीप्रमाणे ही सुद्धा भेट मला या विषयावर भांडून नव्हती संपवायची. आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालंय का? पण एका विषयावर तर झालंय ना. तो मर्दरांगडा मातीमधला नीती परंपरा जपणारा, आधुनिकतेच्या गगनावरती ती तत्परमुक्त विहारा, ती शिस्तबद्ध शिगविता संगत नव्या विचारांची, तो फुलणारे अल्लड गीत, ती संतलाट सागराची. ओळख असूनही हे अनोळखीपण, कोवळ्या प्रेमाचे पडलेऊन, ना चूक त्याची ना दोष तिचा, तरी एकवटले नाही गुण. शब्दात का हृदय हे झेलताना, हात मात्र त्याची रीते, हळहळणाऱ्या दुराव्यानंतर गुंफिले ना कधी असे नाते, गुंफिले ना कधी असे नाते.